पाथरी नगर परिषदेत गोंधळ प्रकरणी स्वीकृत सदस्य दुर्राणी निलंबित. नगराध्यक्षांनी काढली अपात्रतेची नोटीस. पुढील 2 सर्वसाधारण सभेसाठी निलंबन. पाथरीत नुकत्याच पार पडलेल्या पाथरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घालणे, गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून स्वीकृत सदस्य माजी आमदार बाबाजानू दुर्राणी यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले. दरम्यान महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965 मधील तरतुदीनुसार स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार नसताना दुर्राणी हे निवडून आलेल्या सदस्यांप्रमाणे वर्तन करत असल्याचे नमूद करण्यात आलं. त्यांच्या वर्तनामुळे संबंधित कायद्याचे उल्लंघन झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965च्या कलम 42(3) अंतर्गत नोटीस देऊन 10 दिवसात खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच तात्काळ प्रभावाने पुढील 2 सर्वसाधारण सभांसाठी त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. वर्तनात सुधारणा न झाल्यास पुढील कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय. पाथरीत नुकत्याच पार पडलेल्या पाथरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घालणे व गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून स्वीकृत सदस्य बाबाजानी दुर्राणी यांना पुढील 2 सर्वसाधारण सभांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. तसेच त्यांच्या विरुद्ध अपात्रतेची कार्यवाही का करू नये याबाबत खुलासा सादर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. नगर परिषद अध्यक्ष आसेफ खान यांनी सोमवारी 30 मार्च रोजी ही नोटीस जारी केली आहे. संबंधित नोटीसमध्ये नमूद केल्यानुसार शुक्रवारी 20 मार्च रोजीच्या नोटिसानुसार आयोजित सर्वसाधारण सभेत दुर्राणी हे विषयपत्रिके बाहेरील मुद्द्यांवरून वारंवार बोलत होते. महाराष्ट्र नगरपालिका कामकाज चालवणे नियम 1966 नुसार प्रस्ताव मांडण्याची निश्चित प्रक्रिया असताना त्यांनी त्याचे पालन न करता अध्यक्षांची परवानगी न घेता आक्रमक पद्धतीने चर्चा केल्याचे दिलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे. सभेदरम्यान मोठ्याने आवाज करणे, हातवारे करून अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे, अशा प्रकारे गोंधळ घालून तसेच अरेरावीची भाषा वापरून या संपूर्ण घटनेचा ठपका कॅमेऱ्यात कैद झाल्याचेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे. सभा संपल्यानंतरही दुर्राणी व त्यांच्या गटातील काही नगरसेवकांनी मुख्य अधिकारी यांच्या वतीनं काम पाहणारे अशोक वाघुंबरे व सभा अधीक्षक स्वामी यांच्याशी सभागृहातच सुमारे अर्धा तास वाद घालत दमदाटी केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे सभागृहाची प्रतिमा मलिन झाली असून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण झाल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे. या कारवाईमुळे पाथरी नगर परिषदेतील राजकीय वातावरण तापलं असून पुढील घडामोडीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. शेख अजहर हदगावकर, परभणी जिल्हा प्रतिनिधी 90 11 17 13 11. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणे आहे.